बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली शहराची सुरक्षा सध्या राम भरोसे असल्याचे चित्र दिसतंय। चिखली बस स्थानकातील कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा गाजत असतानाच आता संपूर्ण शहरातील 42 पैकी तब्बल 38हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी तिसरा डोळा मानले जाणारे हे कॅमेरे निकामी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। चोरी, घरफोडी आणि महिलांच्या छेडछाडीसारख्या घटनांमध्ये तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणारे फुटेज उपलब्ध होत नसल्याने पोलिसांनाही तपासात अडचणी येत आहेत। विशेष म्हणजे या कॅमेऱ्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या अवघ्या 4 ते 5 लाख रुपयांच्या खर्चावरून नगर परिषद आणि पोलीस प्रशासनामध्ये जबाबदारीची ढकलाढकली सुरू आहे। चिखली पोलिसांनी नगर परिषदेला वारंवार लेखी पत्र देऊनही यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। सण उत्सवांपुरती सुरक्षा न ठेवता ती कायमस्वरूपी असावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। यावर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर मेहम्मद इसरार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाला धारेवर धरण्याचा इशारा दिलाय। सामाजिक कार्यकर्त्यांनी फेब्रुवारी 2026 पासून या संदर्भात पाठपुरावा करूनही प्रशासकीय अनास्थेमुळे शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे। सध्या वर्दळ पाहता चिखली शहरात कायदा व सुव्यवस्था हे अबाधित राहिला पाहिजे। त्याच्यासाठी जर कोणी खर्च केला हा भाग वेगळा आहे, पण शहरातले कॅमेरे चालू झाले पाहिजे। त्याच्यामुळे चोरी चकारीचा प्रमाण कमी होईल, चिटिंगबाजीचा किंवा बुलेट राजांचा प्रमाण कमी होईल आणि जे विनाकारांचे त्रास देतात तो पण कमी होईल। आणि पोलिसांना जोपर्यंत आपण सहकार्य करणार नाही तोपर्यंत कायदा व सुव्यवस्था कसं काय अबाधित राहील। पोलीसवाल्यांसाठी हे माहिती तर आवश्यक आहेत ना। जेव्हापर्यंत त्यांना माहिती होत नाही तोपर्यंत तो कसं काय कायदेशीर कारवाई करणार आहे। त्याच्यासाठी चिखली शहरामध्ये कॅमेरे आवश्यक आहे आणि तो आम्ही हा मुद्दा धरून नगराध्यक्ष व सीओ साहेबांना सांगून मागचे जे बिल आहेत दुरुस्तीचे ते देऊन कॅमेरे व्यवस्थित सुरू करू इतके आश्वासन देतो आणि थांबतो। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।